नेशन एक इलेक्शन अशा पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी एक संशोधन समिती स्थापन करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी काही शिफारशी करणारा एक अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सादर केला. एक नेशन एक इलेक्शन घेण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 1 सप्टेंबर 2023 रोजी समिती स्थापन करून शिफारशी सादर करण्यास सांगितले होते. या समितीने 191 दिवस सर्वांग अभ्यास करून 18,726 पानाचा अहवाल आज राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे सादर केले. त्या अहवालात कोविंद यांनी शासनाला शिफारस करताना म्हणाले आहेत की यासाठी एक उच्चाधिकारी समिती स्थापन करून त्यांच्या अध्यक्षपदाखाली या निवडणुका एकाच वेळी घेता येईल, मात्र त्यासाठी देशभर एकच मतदार यादी असली पाहिजे. ही महत्त्वपूर्ण शिफारस आहे. पुढे त्यांची शिफारस करताना म्हटले आहे की पहिल्या टप्प्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि दुसऱ्या टप्प्यात देशातील सर्व स्थानिक संस्था निवडणुका घेतल्या पाहिजेत. मात्र या 2 टप्प्यात निवडणुकीतील अंतर 100 दिवसाचे असले पाहिजे. या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर एखाद्या विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली तर त्या ठिकाणी ताबडतोब फेर निवडणूक घ्यावी. अशा पद्धतीने एकाच वेळी निवडणुका झाल्यानंतर त्या सदस्यांचा कालावधी संपण्यापूर्वी निवडणूक घेऊ नयेत अशी ही शिफारस या अहवालात केली आहे. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.